जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. शुक्रवारी मी गादीवर बसलेलो होतो. अनेक भक्त सुरू होते आणि एका पोलीस साहेबांनी मला प्रश्न केला. म्हणजे ते स्वतः भक्त म्हणून आपल्याकडे खेटे मारण्यासाठी येतात. त्यांचं नावगाव गुप्त ठेवतो, परंतु ते जालना जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनमध्ये वरच्या पदावरती कार्यरत आहेत. सहकुटुंब ते आले होते. साहेबांचा प्रश्न असा होता की मी स्वतः दत्तभक्त आहे आणि माझी पत्नी शिवभक्त आहे. म्हणजे ती दररोज भगवान शंकराच्या पिंडीचं पूजन करते आणि मी दत्तप्रभूंचं रोज त्या ठिकाणी सेवा करत असतो. आता आम्ही तुमच्याकडे आल्यापासून जगदंबेचीही सेवा करतो. डॉक्टरांनी आम्हाला मांसाहार करायला सांगितला आहे. कशामुळे सांगितलं ते माहीत नाही, परंतु डॉक्टरांनी मांसाहार करायला सांगितला आणि बरेच वर्ष आम्ही दत्तभक्तीमध्ये आल्यापासून शिवभक्तीमध्ये आल्यापासून मांसाहार सोडला होता. आता आम्हाला मांसाहार करणं तर गरजेचं आहे, पण दत्तभक्तीच्या भीतीमुळे आणि भगवान शंकराच्या भीतीमुळे आमची मांसाहार करण्याची हिंमत होत नाही. तरीसुद्धा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. आता या ठिकाणी अनेक काही जण कमेंट करतील की जगात असं कुठलंच वैद्यशास्त्र नाही आहे आणि कुठल्याच डॉक्टरांनी त्यांना असं सांगितलं आणि ते असं आणि ते तसं. तर तो शेवटी त्या डॉक्टरांचा आणि त्या पोलीस साहेबांचा वैयक्तिक विषय आहे. पण इथे आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया. जसा प्रश्न इथे पोलीस सरांच्या मनामध्ये आला तसाच प्रश्न तुमच्या आणि आमच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये असू शकतो की शाक्त संप्रदायामध्ये मांसाहाराला मोकळीक आहे, मांसाहाराचं समर्थन आहे, बळीप्रथेचं समर्थन आहे, मांसाहारी नैवेद्याचं सुद्धा समर्थन आहे किंवा तो दैत्यासाठी ग्राह्य धरल्या जातो, चेड्या गोट्यांसाठी ग्राह्य धरल्या जातो किंवा कनिष्ठ दैवतांसाठी ग्राह्य धरल्या जातो. पण शाक्त संप्रदाय सोडता इतर संप्रदायाचे जर तुम्ही फॉलोवर असाल किंवा त्या देवतांवर तुमची श्रद्धा असेल, मग तुम्ही स्वतः मांसाहारी असले तर चालतं की तुम्हाला मांसाहार पूर्णपणे सोडावाच लागतो. तर या ठिकाणी मी जाणीवपूर्वक सांगत आहे, मांसाहारी व्यक्तींना सुद्धा ईश्वर भक्ती करण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा की एका शाकाहारी व्यक्तीला. शेवटी बघा, तुमच्या शरीराच्या प्रवृत्तीनुसार तुमची प्रवृत्ती सात्विक आहे, राजसिक आहे की तामसिक आहे, या प्रवृत्तीनुसार तुम्हाला कुठला आहार करायचा हे तुम्ही निवडत असता. आता काही लोक याचं उलटं करतात की बुवा तुम्ही सात्विक खाल्लं तर तुम्ही सात्विक बनता, तुम्ही मांसाहारी खाल्लं तर तुम्ही तामसिक बनता, तुम्ही तळलेले पदार्थ खाल्ले की तुम्ही राजसिक बनता. पण मी या गोष्टीला या ठिकाणी अजिबात मानत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. गुजरातमध्ये दंगे झाले होते. या गुजरातच्या दंग्यामध्ये अक्षरशः मनुष्यांची कत्तल करण्यात आली होती. एवढे ते हिंसाचारी दंगे होते. आता त्यामध्ये आपल्या देशाचे सर्व त्या काळामध्ये तिथे खुर्चीवर असल्यामुळे आपण त्या विषयाबद्दल जास्त डीपमध्ये बोलणं नको. पण मूळ मुद्दा मी एवढाच घेईल की गुजरातमध्ये जिथे 90% जनता पूर्ण शाकाहारी आहे, जिथे कांदा लसूणसुद्धा फार जपून खाल्ला जातो किंवा वापरला जातो किंवा कांदा लसूण वर्ज्य केला जातो, अशा पूर्ण सात्विक असणाऱ्या राज्यामध्ये अक्षरशः माणसांना कापून काढलं होतं. मग ही सर्व हिंसाचाराची वृत्ती त्या व्यक्तींमध्ये कुठून आली की जर ते मांसाहार करतच नाहीत किंवा ते त्या ठिकाणी सात्विक जीवन जगतात. शेवटी बघा, गळ्यावरती सुरी आल्यानंतर एका हातामध्ये भाला आणि दुसऱ्या हातामध्ये माला, हे तर आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मांसाहार केल्यामुळेच तो व्यक्ती फार तामसिक असतो, तो कोपिष्ट असतो, तो रागीट असतो, तो निर्दयी असतो, असं मानणं अतिशय चुकीचं ठरेल. या ठिकाणी मी एवढंच सांगेल, व्यक्ती स्वतःच्या प्रवृत्तीनुसार त्याच्या आहाराचं चयन करतो. म्हणजे सात्विक असेल तर त्याला सात्विक पदार्थच आवडतील, मांसाहारामध्ये त्याचं मन रुचणार नाही. तो राजसिक असेल तर त्याला तळलेले पदार्थ किंवा चमचमीत पदार्थ आवडतील आणि तो तामसिक असेल तर त्याला त्या ठिकाणचे मांसाहारी पदार्थ खाण्याची अधिक रुची असेल. पण ही त्याची प्रवृत्ती झाली. प्रवृत्तीवरून त्या व्यक्तीचं आचरण ठरत नाही. अनेक वेळेला रागीट असणारे लोकसुद्धा पूर्ण शाकाहारी असतात आणि माझ्या बघण्यामध्ये तर हेच आलेलं आहे की जे लोक एकदम शाकाहारी होते त्यांना सर्वात जास्त राग येत होता किंवा सर्वात जास्त चिडचिड तेच लोक करतात. हा माझा आत्तापर्यंतचा बऱ्याचचा याच्यातला अनुभव आहे. असो, आपण मूळ मुद्द्यावरती येऊया. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. बाकीच्या शाकाहारी व्यक्तींनी अंगावर ओढून घेऊ नये. पण माझ्या आजूबाजूला ज्या काही शाकाहारी व्यक्ती सध्या आहेत, मी त्यांच्या बाबतीमध्ये बोलतोय. म्हणजे आमच्या एक व्यक्ती अशा आहेत ज्या कधीच कांदा लसूण खात नाहीत, अक्षरशः लोकांच्या घरचं पाणी पित नाहीत, पण त्या इतरांची नेहमी निंदाच करत असतात. एक व्यक्ती असे आहे की ज्यांनी माळ घातलेली आहे, ते पंढरपूरची पायी वारी करतात, परंतु त्यांच्या मनामध्ये नेहमीच कामवासना भरलेली असते. एक असे सुद्धा व्यक्ती आहेत की ज्यांनी
त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे घरगुती वस्तूंचाच वापर करायचं ठरवलेलं आहे. बाहेरचा कुठलाही विकतचा पदार्थ ते खात नाही. 10 दिवस प्रवासाला गेले तर 10 दिवस स्वतःची भाजी भाकरी बांधून नेतात आणि अक्षरशः पूर्ण सात्विक जीवन जगतात. मांसाहार त्यांच्या घरामध्ये सुद्धा नाही, पण ते स्वतःच्या घरच्या लेकरांना फार काठीने झोडपून काढतात. तर ही काही माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींची उदाहरणं असल्यामुळे मी तो निकष मांडलेला आहे, तो प्रत्येक शाकाहारी व्यक्तीला लागू होऊ शकत नाही. आता येऊया मूळ मुद्द्यावरती. बघा, आपण एक कथा घेऊया. कथेद्वारे किंवा जेव्हा आपण एखादं उदाहरण देतो त्या उदाहरणाद्वारे आपल्याला ते विषय अधिक सखोलपणे कळतो. सज्जन कसाई होता. हा जो सज्जन कसाई होता याचा धंदाच त्या ठिकाणी प्राण्यांना कापून त्यांचं मांस विकण्याचा होता. कसाई अर्थातच खाटीक. आता हा जो सज्जन कसाई होता, या सज्जन कसायाला भगवान विष्णूची परम भक्ती होती. तो जगन्नाथ मंदिराच्या जगन्नाथ स्वामीला परम श्रेष्ठ मानायचा आणि त्याच्या मुखामध्ये सदैव हरिनाम जोडलेलं असायचं. परंतु धंदा कसायाच्या असल्यामुळे त्याला प्राणी कापावे लागायचे, प्राण्यांचं मांसाचे तुकडे करावे लागायचे आणि हे तुकडे त्याला विकावे सुद्धा लागायचे. जो की खाटीक समाज कार्य करतो तोच कार्य कसाई करायचा, म्हणजेच आपला सज्जन कसाई करायचा. आता त्याच्याकडे त्या ठिकाणी वजन करण्यासाठी काही विशेष परिमाणं नव्हती. म्हणजे आता जसं की 1 किलोचं लोखंडाचा ठोकळा असतो, अर्ध्या किलोचा असतो, 250 ग्रॅमचा असतो, तसं काही त्याच्याकडे नव्हतं. अगदी तुम्ही 40-50 वर्षापूर्वी बघा, आपले जुने जे आजी आजोबा होते ते दगड ठेवायचे आणि दगडांवरती माप करून धान्य किंवा एखादा भाजीपाला विकायचे. हे मी स्वतः माझ्या लहानपणी सुद्धा अगदी 10-12 वर्षापूर्वी बाजारामध्ये बघितलेलं आहे की पावशेरच्या वजनाचे किंवा अर्धा किलो वजनाचे किंवा 1 किलो वजनाचे असे दगड गोळा केलेले असायचे. पारड्यामध्ये एका ठिकाणी दगड ठेवले जायचे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये धान्य किंवा त्या ठिकाणचा भाजीपाला काय असेल तो विकला जायचा. तसं हा जो सज्जन कसाई होता याच्याकडे शाळीग्राम होते. शाळीग्राम अर्थातच भगवान विष्णूचं साक्षात स्वरूप. हे शाळीग्राम तो एका पारड्यामध्ये टाकायचा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तो मांस टाकायचा. शाळीग्रामच्या वजनाच्या भारोभार मांस करून तो समोरच्या लोकांना विकायचा. पण त्याच्या मनामध्ये एवढी प्रचंड हरिभक्ती होती, विष्णू भक्ती होती, वैष्णव भक्तीमध्ये तो रंगला होता की तो ते मांस विकत असताना सुद्धा अखंड भगवान विष्णूचं स्मरण करायचा आणि त्याला भगवान विष्णूने दर्शन दिलं. आणि नंतरच्या काळामध्ये मात्र सज्जन कसायाने पूर्ण स्वतःचं जीवन भगवान विष्णूला समर्पित केलं. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की वैष्णव संप्रदायामध्ये जिथे कांदा लसूण सुद्धा फार जपून खाल्ला जातो किंवा चातुर्मासामध्ये कांदा लसूण वर्जित करण्यात येतो कारण तो वातुळ आणि राजसिक असतो, तिथे सज्जन कसायासारख्या कसाई व्यक्तीला साक्षात भगवंताने दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे भगवंत त्या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी असा भेदभाव करत नाही, तो आपण मनुष्य करत असतो. दुसरं उदाहरण भगवान शंकराच्या बाबतीमधलं आपण घेऊया. आता उदाहरणाद्वारे ते कन्सेप्ट अधिक क्लिअर होते अशी माझी भावना आहे. भगवान शंकराचा परम भक्त म्हणजेच आदिवासी भिल्ल समाजाचा कण्णप्पा अणियार. कण्णप्पा अणियार हा असा शिवभक्त होता की जो भगवान शंकराला स्वतःच्या प्राणाहूनही अधिक प्रेम करायचा. पण भिल्ल आणि आदिवासी समाजाचा असल्यामुळे रोज शिकार करावी लागायची आणि शिकार करून त्या शिकारीमध्ये मिळणाऱ्या प्राण्याच्या मांसावर त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं पोट चालायचं. आता हा जो कण्णप्पा होता याने एकदा पुजाऱ्यांना भगवान शंकराला नैवेद्य दाखवताना बघितलं. आता नैवेद्य दाखवायच्या आधी पुजाऱ्यांनी भगवान शंकराचा छानपैकी अभिषेक केला. त्यानंतर जे काही षड्रास अन्न होतं ते षड्रास अन्न म्हणजे पंचपक्वान्न शंकराच्या पिंडीसमोर मांडलं. हे दुरून कण्णप्पा अणियार या भक्ताने बघितलं. त्याच्या मनामध्ये आलं मी पण असा अभिषेक घातला पाहिजे आणि शंकराला नैवेद्य दाखवला पाहिजे. पण पाणी आणण्यासाठी त्याच्याकडे कुठलीही झारी नव्हती, कुठलंही भांडं नव्हतं, कुठलंही पात्र नव्हतं. या कण्णप्पाने स्वतःच्या तोंडामध्ये पाणी भरून आणलं. तो त्या शिवलिंगावरती त्याने गुळणी टाकली, अर्थातच शिवलिंगावरती त्याने चूळ भरली आणि स्वतःच्या तोंडाच्या पाण्याच्या चुळा ओतून ओतून त्याने भगवान शंकराच्या पिंडीचा अभिषेक केला. नैवेद्य दाखवण्यासाठी काही नव्हतं तर त्याने जे काही ससे किंवा हरिण जे कुठलं प्राणी मारला असेल त्या प्राण्याचं मांस घेतलं आणि शिवलिंगावरती अर्पण केलं आणि भगवान शंकराला सांगितलं की तू पोटभर जेव. अशी सेवा तो अनेक वर्ष करत होता. अखंड शिवनामाचा जप करत होता. एके दिवशी भगवान शंकराला त्याची परीक्षा घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि जसं त्याने तोंडातल्या चुळ्यांनी भगवान शंकराच्या शिवलिंगावरती पाणी फेकलं आणि त्याने मांस ठेवलं तसं भगवान शंकराच्या पिंडीमधून रक्ताच्या धारा वाहायला लागल्या.
रक्ताची धार ज्या स्थानावरून वाहत होती तिथे औषध काय लावावं म्हणून त्याने आजूबाजूला बघितलं, त्याला कुठलं औषध सापडलं नाही. मग रक्त अडवायचं तरी कसं? तर कनप्पा आणि यार भिल्लाने पटकन स्वतःचा डोळा काढला आणि तो डोळा त्या छिद्रामध्ये दाबला आणि ते रक्त बंद केलं. आणि त्याच्या ह्या परमभक्तीवरती प्रसन्न होऊन आदि महादेवाने, भगवान सदाशिवाने त्याला दर्शन दिलं आणि त्याला अभय वरदान देऊन शिवलोक प्राप्त करवून दिला. ही सुद्धा कथा आहे. दोनही कथा तुम्ही या ठिकाणी पुस्तकांमध्ये सर्च करू शकता. हल्ली तर यूट्यूबवरतीही या कथा कदाचित अवेलेबल असतील, गुगलवरती तर कदाचित मिळतील. मी पुस्तकामध्ये वाचलेल्या आहेत. मग भगवान शंकराची भक्ती करणारा कनप्पा आणि यार हा जर मांस ठेवून भगवान शंकराची भक्ती करत असेल, सज्जन कसाई शाळीग्रामासोबत मांस तोलून लोकांना विकत असेल, त्यांच्यावर जर भगवंत प्रसन्न होत असेल, तर ज्यांच्या घरामध्ये मांसाहार चालतो किंवा जे मांसाहार करतात त्यांना ईश्वर भक्ती करण्याचा अधिकार नाही आहे का? आणि आज भारतामधील 80% जनता मांसाहारी आहे हे तर आकडे सांगतात. मग हे 80% लोकांनी देवाची भक्तीच करायची नाही का? जर असं ठरवलं तर मग त्या ठिकाणी सर्व अनाचार माजेल. भगवान दत्तप्रभूंची कथा आहे. दत्तप्रभूंनी ज्या निरनिराळ्या भक्तांच्या काही परीक्षा घेतल्या, ज्यामध्ये संत एकनाथ आहेत, संत जनार्दन स्वामी आहेत, इतर काही भक्त आहेत. भक्तांच्या परीक्षा घेत असताना एक प्रसंग मला आठवतो. तो बहुतेक जनार्दन स्वामींच्या बाबतीतला आहे. पुस्तकामध्येच वाचलेला आहे मी. पुस्तकाचं नाव होतं असे होते संत. हे पुस्तकाचं हेडिंग होतं. जुनं पुस्तक होतं. त्या पुस्तकात कथा होती जी खरी आहे की एकदा भगवान दत्तात्रयांच्या मनामध्ये जनार्दन स्वामींची परीक्षा घेण्याचा विचार आला आणि ते स्वतःची अनघा लक्ष्मी अर्थातच मोहमायेला सोबत घेऊन त्यांनी मायेने एक स्त्री तयार केली. स्वतः दत्तात्रयांनी मुस्लिम फकीराचं रूप घेतलं आणि त्या स्त्रीला बुरखा घालून तिला बीबीचं रूप घ्यायला लावलं. आणि मुस्लिम स्वरूपी दत्त आणि बीबी स्वरूपी माया दोघं जण जनार्दन स्वामींच्या काही अंतरावरती जाऊन बसले. जनार्दन स्वामी दत्त भक्तीमध्ये तल्लीन होते, पण डोळे उघडून पाहतात तर काय, त्यांच्यापासून काही अंतरावरती एक मुस्लिम फकीर आणि त्याची बीबी बसलेली आहे. त्या बीबीने 3 दगडाची चूल मांडली, चुलीवरती पातेलं ठेवलं आणि त्यावरती त्यांनी प्राण्याचं मांस टाकायला सुरुवात केली. प्राण्याचं मांस टाकत असताना ते पातेलं मांसाने भरेना. शेवटी त्या बीबीने जवळ असलेली बकरी कापली आणि बकरीचं मांस किंवा बोकड्याचं मांस त्या पातेल्यामध्ये टाकलं. आता मायेपासून बनलेलंच ते पात्र, त्यामध्ये कितीतरी मांस टाकलं तरी ते पात्र भरत नसे. शेवटी तो फकीर त्या बीबीवरती ओरडू लागला की ताबडतोब त्या पातेल्यामध्ये गच्च भरेल एवढं मांस टाक आणि मला शिजवून दे. ती बीबी म्हणाली, अहो ते पात्र भरतच नाहीये, त्यामध्ये मी आता काय टाकू? त्यावेळेला त्या फकीराने समोर बोट करून जनार्दन स्वामींकडे सांगितलं, यालाच कापून ह्या पातेल्यामध्ये टाक. आणि ती बीबी सुरा घेऊन जनार्दन स्वामीच्या अंगावरती धावत आली. परंतु जसा भगवंत भक्ताशी खेळतो तर भक्त सुद्धा भगवंताला ओळखतच असतो. जनार्दन स्वामींनी ओळखलेलं होतं की ही अनघा लक्ष्मी माया आणि दत्तप्रभू आहे. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं, ही लीला थांबवा, मी तुम्हाला ओळखलं आहे आणि माझ्यासाठी तुम्ही साक्षात सदेह अवतरलात, हे माझं परम भाग्य आहे. दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन देऊन जनार्दन स्वामींना त्या ठिकाणी आशीर्वाद दिले. अगदी रेणुका मातेच्या महात्म्यामध्ये जर आपल्याला जायचं झाल्यास, भगवान परशुरामांनी भगवान दत्तात्रयांकडून दीक्षा घेतली होती आणि त्रिपुरा रहस्य अर्थातच त्रिपुर सुंदरीचं महात्म्य साक्षात दत्तात्रयांनी भार्गवरामाला म्हणजे परशुरामाला वधित केलेलं आहे, सांगितलेलं आहे. पण ज्या वेळेला रेणुका माता माहूरगडावरती सती जाणार होती, सती स्थळ दाखवत असताना दत्तप्रभूने पारध्याचा किरीट वेश धारण केलेला होता. आणि किरीट वेशामध्ये म्हणजे पारधी वेशामध्ये असणारा दत्तप्रभू हे हातामध्ये तीर कमठा घेऊन शिकारीच्या आविर्भावामध्ये ते जंगलामध्ये फिरत होते. ज्या वेळेला रेणुका मातेने परशुरामाला दाखवलं की तो बघ, तो जो शिकारी येतो आहे तो शिकारी नाही, तो तर साक्षात दत्तप्रभू आहे, तेव्हा परशुरामाने जाऊन त्या शिकाऱ्याचे पाय धरले, अर्थातच दत्तप्रभूंचे पाय धरले आणि मग शिकाऱ्याचा वेश टाकून देऊन त्या ठिकाणी किरीटाचा वेश टाकून देऊन दत्तप्रभूंनी परशुरामाला दर्शन दिलं, रेणुका मातेला वंदन केलं आणि रेणुका मातेच्या अंत्येष्टी कर्माचं, सती कर्माचं सर्व पौरोहित्य स्वतः अत्रिनंदन दत्तात्रय महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे दत्तप्रभू त्या ठिकाणी पारध्याचा वेश घेऊन, किरीटाचा वेश घेऊन किंवा शिकारी व्यक्तीचा वेश घेऊन, हातात तीर कमठा घेऊन म्हणजे शिकार करण्याच्या आविर्भावामध्ये फिरत होते. मग जर त्यांना त्या ठिकाणी मांसाहाराशी एवढी चिडच असती तर त्यांनी त्या लीलेमध्ये तो वेश धारण केला असता का? मी एवढंच सांगेल
दत्त असो, विष्णू असो, पांडुरंग असो, गणपती असो, भगवान शंकर असो, हे सात्विक देवी देवता आहे. या सात्विक देवी देवतांची पूजा, प्रत्यक्ष विधी, कर्मकांड, होम, हवन, अंघोळ, अभिषेक इत्यादी विधी तुम्ही जर मांसाहार केलेला असेल तर करू शकत नाही. तुमच्या पोटात जर मांस असेल तर तुम्ही त्या दिवशी गणपतीच्या मूर्तीला, भगवान शंकराच्या पिंडीला, भगवान दत्तप्रभूच्या मूर्तीला किंवा फोटोला किंवा नवनाथांच्या मूर्तीला, फोटोला अजिबात हात लावू नये. पण तुम्ही त्यांचा मानसिक जाप दूर बसून नक्कीच करू शकता. कारण मांस असो किंवा तुम्ही खाल्लेला अभक्ष्य पदार्थ असो किंवा तुमच्या पोटामध्ये गेलेलं राजसिक किंवा तामसिक अन्न असो, हे अन्न तुमच्या पोटामध्ये असतं. ते तुमच्या मनामध्ये काही अंशामध्ये उतरू शकतं, परंतु तुमची जी आत्मा आहे, जी तुमची स्पिरिट आहे, ती सदैव पवित्र आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं की तुमची आत्मा कोणी शस्त्राने कापू शकत नाही, पाण्याने भिजवू शकत नाही, अग्नीने जाळू शकत नाही. ती अविनाशी निर्मळ अशी आहे. सज्जन आणि दुर्जन दोघांची ही आत्मा पवित्रच असते, कारण तो ईश्वराचा अंश असतो. मग तुमच्या देहामध्ये असणारी तुमची आत्मा ही पवित्रच आहे आणि त्या पवित्र आत्म्याला भगवंताचं नाव घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. म्हणून तुम्ही शाकाहारी असा किंवा मांसाहारी असा, तुम्ही देवाचं नामस्मरण नेहमीच करू शकता. अगदी मांसाहार केलेलं असताना सुद्धा करू शकता. मग आता तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल आणि तशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला दत्तभक्ती किंवा शंकर भक्ती किंवा गणपतीची सेवा किंवा इतर कुठं सात्विक देवतेची सेवा करायची आहे, तर एवढाच नियम पाळा की मांसाहार घरात शिजलेला असताना कोणीही व्यक्तीने, ज्याने मांसाहार केला आहे किंवा शिजवला आहे किंवा त्याला हात लागलेला आहे, अशा व्यक्तीने देवी देवतांच्या फोटोला हात लावू नये. त्यांनी मांसाहार पोटात असताना स्वतःच्या हाताने दिवा अगरबत्ती लावू नये. मांसाहार पोटात असताना त्यांनी रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ, पूजेची भांडी याला हात लावू नये. मात्र दूरवर बसून तुम्ही त्या ठिकाणी नामस्मरण करू शकता, पूजापाठ करू शकता. आणि हो, मांसाहार काही कोणी दररोज करत नाही. आठवड्यातून जे एकदा दोनदा मांसाहार करत असतील किंवा महिन्यातून एकदा दोनदा करत असतील, अशांच्या घरामध्ये सर्व प्रकारच्या देवी देवतांची सेवा केलेली सुद्धा चालते. निदान मी तरी माझ्या ह्या आयडिओलॉजीला मानतो. माझ्या शिष्यांना सुद्धा माझी हीच शिकवण असते. बरेच जण म्हणतात की आंधळे सर त्या ठिकाणी मांसाहाराचं समर्थन करतात. तर हो, मी नक्की करतो. पण माझ्याकडे अनेक माझे शिष्य असे आहेत जे जैन समाजातील आहेत. नावं त्यांची या ठिकाणी घेणार नाही, पण कोल्हापूरचे 2 शिष्य जैन समाजाचे आहेत. कर्नाटकातील 2 शिष्य जैन समाजाचे आहेत. तर ते कांदा लसूण सुद्धा खात नाहीत. आमच्या जालन्याच्या अंबडची माझी एक महिला शिष्य जैन समाजाची आहे, तीही कांदा लसूण खात नाही. अनेक शिष्य माझे ब्राह्मण आहे की ज्यांच्या घरात मांसाहार वर्जित आहे. काही माझे शिष्य प्रजापिता ब्रह्मकुमारी शिवबाबाला फॉलो करतात, ते सुद्धा मांसाहार किंवा कांदा लसूण खात नाहीत. शाकाहार आणि मांसाहार जसे दोन्ही प्रकारचे भक्त असतात, तसे शाकाहारी आणि मांसाहारी माझे दोन्ही प्रकारचे शिष्यमंडळ सुद्धा आहे. पण मांसाहारी शिष्याला मी कधी शाकाहारी हो म्हणून सुचवलं नाही, आणि जो शाकाहारी असेल त्याला कधी मांसाहार कर म्हणून प्रोत्साहनही दिलं नाही. ज्याने त्याने आपापली धारणा पाळावी, यांचं एवढंच म्हणणं असतं. मांसाहारावरून विषय या ठिकाणी सांगावासा वाटतो की कामाक्ष शक्तिपीठामध्ये नित्य बळी चालतात. तारामातेच्या तारापीठामध्ये नित्य मांस मदिरेचा नैवेद्य देवीला असतो. त्यामुळे शाक्त संप्रदायामध्ये, आणि अगदी महाराष्ट्रातलं उदाहरण घेतलं तर मांढरची काळूबाई असो किंवा तुळजापूरची भवानी असो, यांना मांसाहारी नैवेद्य आहेत. आता हे नैवेद्य चुकीचे की बरोबर, याबद्दल बरंच रान सध्या पेटलेलं आहे सोशल मीडियावरती. पण पुजाऱ्यांनी ते राजरोसपणे सुरू ठेवलेले आहे आणि ती शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे रूढी आणि परंपरा ह्या अविरतपणे चालू राहत असतात. जर त्या घटनाविरोधी असतील तर बदलल्या जाऊ शकतात, पण मांसाहार ही कुठलीही घटनाविरोधी बाब नाहीये. त्यामुळे जगदंबेला मांसाहारी नैवेद्य हा सुरूच राहणार आहे. पण शाक्त संप्रदायाच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर संप्रदायांच्या देवाची जरी सेवा करत असाल तरी तुम्ही मांसाहारी असताना ती सुरू ठेवू शकता. त्यामुळे ज्या पोलीस साहेबांना डॉक्टरांनी सांगितलं की मांसाहार सुरू करा, मी त्यांना एकच सांगेल, तुम्ही मांसाहार सुरू करायचा असेल, तुमची आतून इच्छा असेल, तुम्हाला तो सुरू करायचाच असेल तर तुम्ही करावा. फक्त ज्या दिवशी मांसाहार केला त्या दिवशी दत्तप्रभूंच्या फोटोला किंवा भगवान शंकराच्या पिंडीला हात लावू नये. दूर बसून तुम्ही तुमचा जो कुठला जाप आहे तो करू शकता. आणि हो, श्री तारामातेची जी ऑनलाईन दीक्षा आहे ती दिनांक 23 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. तर
तुम्ही उदय होनमाने सरांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे स्वतःच्या नावाची बुकिंग देऊ शकता. तसेच मी महिलांना ऑनलाईन दीक्षा घेता येईल की नाही तारामातेची याबद्दल स्पष्ट उत्तर दिलं नव्हतं, कारण माझा जगदंबेचा कौल घ्यायचा राहिलेला होता. तर जगदंबेने असा कौल दिला की सात्विक स्वरूपामध्ये किंवा सौम्य स्वरूपामध्ये स्त्रियांना सुद्धा तो मंत्र घेता येईल, फक्त तामसिक स्वरूपामध्ये स्त्रियांनी घेऊ नये. त्यामुळे मी सात्विक आणि तामसिक असे दोनही मंत्र त्या ऑनलाईन दीक्षेमध्ये शिकवणार आहे. म्हणजेच पुरुषांनी तामसिक मंत्र केला तरी हरकत नाही, महिलांनी फक्त सात्विक मंत्र करावा. आणि महिलांना सुद्धा ही ऑनलाईन दीक्षा घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. महिला सुद्धा स्वतःच्या नावाची बुकिंग करू शकता. ही दीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होईल. देऊळगाव राजाला माझ्यासमोर प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. त्याचं कारण असं की दोन व्यक्ती हे परदेशातून आहेत. एक व्यक्ती अमेरिकेमधून आहे आणि दुसरे एक व्यक्ती दुसऱ्या एका राज्यामधून आहेत, भारतामध्येच पण दुसऱ्या राज्यामधून आहेत. तर त्यांना एवढ्या दूरवर येणं शक्य नव्हतं, किंवा परदेशातील अमेरिकेतील व्यक्ती भारतामध्ये थेट येऊ शकत नाही. त्यामुळे ही दीक्षा मी ऑनलाईन स्वरूपामध्ये 23 तारखेला संध्याकाळी आयोजित करणार आहे. या दीक्षेसाठी तुम्ही उदय होनमाने सरांकडे स्वतःच्या नावाची बुकिंग देऊ शकता. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जगदंब, नमो आदेश.